मीरा भाईंदर शहरातील मारवा गावामध्ये सुपर चायनीज नूडल्स या कंपनीद्वारे अनधिकृतपणे चायनीज सेवयांचा व्यापार केला जातो। या कंपनीमध्ये एक मोठी भट्टी असून कंपनीकडे कोणत्याही प्रकारचा फायर लायसन्स किंवा फूड लायसन्स नाही। तरीही या कंपनीद्वारा मीरा भाईंदर शहरामधील 70% चायनीज स्टॉलवरती सेवया पुरवल्या जातात व एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे। आपण पाहतात इथे कशा प्रकारे अनधिकृतपणे नूडलच्या सेवया बनवल्या जातात आणि कशा प्रकारे इथे पॅकिंग केलेल्या जातात हे आपण पाहूया। आपण बघूया हे कशा प्रकारे हे नूडल्स इथे खाली टाकण्यात आलेलं आहे आणि इथे अशा प्रकारे पॅकिंग करतात आणि पॅकिंग करून पण हे बियर बारचे जे दुकान बियरच्या जे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये यांचं पॅकिंग केलं जातं आणि कोणत्याही प्रकारचं यांच्याकडे ना फूड लायसन्स आहे, कोणत्याही प्रकारचं ना फूड लायसन्स आहे किंवा कोणत्याही प्रकारचं फायर लायसन्स ह्यांच्यात नाही आहे आणि कशा प्रकारे हे अनधिकृतरित्या हे इथे सेवेचं काम चालतं आपण बघू शकता। या इथे कसं नूडल्स बांधण्यात आलेलं आहे आणि इथे काही लोक आहेत ते आपण पाहू शकता। हे लोक ही इथे अनधिकृतपणे काम करतात, ह्यांना माहीत नाही कोणत्याही प्रकारचं काय काम चालतं, कसं कोणते लायसन्स आहे का की काय, ह्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे। आपण यांना विचारूया की हे कशा प्रकारे ते काम करतात आणि काय काम करतात। क्या चलता है यहाँ पे बताइए। नूडल बनता है सर। हाँ, यहाँ पे नूडल्स का लाइसेंस है? लाइसेंस तो सर फायर का लाइसेंस और फूड लाइसेंस है आपके पास? सर सेट को मालूम है, हम लोग को तो नहीं मालूम है सर। आपको मालूम नहीं है जी। अच्छा, ये जो आप ये काम कर रहे हैं इस तरह सेवया बाहर फेंका जा रहा है, बाहर इतना दूषित वातावरण है, ये आपको योग्य लगता है क्या? इस तरह आप नीचे फेंक के ऐसा इसको पैकिंग कर रहे हैं और बाहर लोगों को सप्लाई करते हैं, तो ये आपको योग्य लगता है क्या? नहीं सर। हाँ, तो आप ये क्यों काम करते हैं? बोलो सर मोहम्मद। नहीं सर, मांगे क्या मेरे। आपण पाहत आहात की यांनाही माहित नाही की आपण इथे का काम करतोय, कशासाठी काम करतोय, फक्त पोटापाण्यासाठी ते काम केलं जातं आणि कोणत्याही प्रकारचा लोकांचा विचार केला जात नाही की हे दूषित हे खराब सेवा आपण कशा प्रकारे सप्लाय करतो आणि काय होतं हे यांना कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीत। फक्त यांना पोटापाण्यासाठी पडलेलं असतं आणि मालकही ह्या इथला जो मालक आहे हा मालकही इथला कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही की एवढ्या सेवा बाहेर आपण सप्लाय या मीरा भाईंदरमध्ये 70% चायनीजवाल्यांना इथून सेवा सप्लाय केल्या जातात आणि कोणत्याही प्रकारचा लोकांचा विचार केला जात नाही की याच्यामुळे कोणता परिणाम होऊ शकतो, कसा आजारी पडू शकतात, कशा प्रकारचा आजार उद्भवू शकतो असा कोणत्याही प्रकारचा विचार इथला मालक करत नाहीये। ह्यांच्याकडे फूड लायसन्स आहे किंवा कोणत्याही प्रकारचा फायर लायसन्स नाही, तर मी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत फूड लायसन्सचे इन्स्पेक्टर आहे यांना विचारू इच्छितो की यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करणार आणि कशा प्रकारची कारवाई करणार। जेव्हा मुंबई फास्ट वृत्तवाहिनीची टीम या कंपनीमध्ये पोहोचली तेव्हा अतिशय दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले। या कंपनीच्या बाजूला दूषित पाण्याचा साठा आहे, तसेच आत कंपनीमध्येही कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही। तसेच या सेवया सुकवण्यासाठी वर पत्र्यावरती ठेवल्या जातात। वरती सेवयावर अनेक प्रकारचे पक्षी बसून घाण करतात व अनेक कीटकनाशक जंतू या सेवयांवरती बसतात। आपण पाहत आहात इथे की कशा प्रकारे या पत्र्यावरती या सेवया सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि या सेवया इथे सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत, पण मात्र इथे कोणतेही पक्षी येऊन बसतात आणि याच्यावरतीच एखाद्या पक्षीवर हाकतात आणि इथे कावळे पण येऊन बसतात। या सेवयावरती अनेक प्रकारचे पक्षी येऊन बसतात, किडे येऊन बसतात, कीटकनाशक या सेवयावरती बसतात आणि याच सेवया लोकांना सप्लाय केल्या जातात आणि चायनीजवाल्या दुकानात सप्लाय केल्या जातात। तर मी सांगू ह्या लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। तर मी विचारू इच्छितो की इथे जे फूड इन्स्पेक्टर आहेत, नगरपालिकेचे अधिकारी आहेत की कशा प्रकारे यांना तुम्ही लायसन्स देता, कशा प्रकारे हा कारभार चालवतात। या इथे इतकं दूषित वातावरण असताना इथे बाहेर एवढं दूषित वातावरण आहे, दूषित पाणी आहे, प्लस या पत्र्यावरती इतकी घाण आहे, आपण बघू शकता एवढी घाण आणि इथे कोणत्याही प्रकारचे पक्षी येऊन बसतात, याच सेवेवरती येऊन बसतात आणि ह्याच सेवा लोकांना सप्लाय केल्या जातात। तर मी यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो। तरीही अशाच या सेवया पॅक करून चायनीज स्टॉल व दुकानांमध्ये पुरवल्या जातात। तरी कोणत्याही प्रकारचा लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून मुंबई फास्टद्वारा सुपर चायनीज नूडल्स या कंपनीचा आढावा घेण्यात आला।